आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांची अजित पवारांसोबत भेट झालीच नाही। अजित पवारांच्या भेटीसाठी तीनही नेते मंत्रालयात गेले होते। जे झालं ते झालं, आता जे काही होईल ते चांगलंच होईल। 2 दिवसांमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय होईल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले यांचं वक्तव्य। ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसांमध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगू। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार। दर 2 महिन्यांनी पालघर तर नवी मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेतला जाणार। गणेश नाईकांची माहिती। गणेश नाईक एकनाथ शिंदेंना वरिष्ठ, शिंदेंनी देखील नवी मुंबईमध्ये जावं पण ते रुसून बसतात। संजय राऊतांचा निशाणा, तर जेलवारी केलेल्यांनी शिंदेंवर आरोप करण्याची गरज नाही। शंभूराज देसाईंचा पलटवार। तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेंनी फिरावं, नवी मुंबईत जावं, पण ते रुसून बसलं असं कळलं मला। जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यामध्ये यश संपादन करू। ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। पक्षाने जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू। गणेश नाईकांचं वक्तव्य म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला मोठं होण्याचा अधिकार। संजय राऊत ठाकरे गटाचा पंतप्रधान होऊ शकतो म्हणतात, तर आम्ही फक्त पक्षाबाबत बोलतो। आशिष शेलार यांचा राऊतांना टोला। प्रत्येक राजकीय पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे ना। त्या उभाटाच्या गटात राहिलेल्या आमदारांच्या गटाला आमचा नेता पंतप्रधान होईल इथपर्यंत संजय राऊत जर बोलू शकतात, गणेश नाईक पक्षाने बोलले तर काय चुकीचं बोलले। दुसऱ्या राज्याशी तुलना करून सुळे यांनी राज्याची बदनामी करू नये। एक दिवस सुळे देखील सरकारचं कौतुक करतील। चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला, तर 50 दिवसांपासून राज्याची बदनामी कोण करताय? सुळेंचं प्रत्युत्तर। जरा अभ्यास केला पाहिजे की त्या राज्याची बरोबरी आपल्या राज्याला करून आपल्या राज्याची बदनामी करू नये। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। प्रकृती खालावल्यानंतर सलाईन लावून जरांगे यांच्यावर उपचार, तर उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे उद्या निर्णय घेणार। वडेगुद्रीमध्ये मराठा आंदोलक आक्रमक। धुळे सोलापूर महामार्गावर महिला मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन। जरांगे यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आंदोलनाची दखल घेण्याची मागणी।